कशा पद्धतीने तुम्ही वागलात, कशा पद्धतीने तुमचं नियोजन केलं दिवसाचं, तर तुम्हाला छान, उत्तम आणि लवकरात लवकर रिझल्ट्स येतील. तुम्हाला जर शक्य होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात, सहन होत असेल तुम्हाला तर कोमट पाण्यात 1 चमचा शुद्ध गाईचं जे तूप असतं ते मिक्स करून प्या, किंवा अगदी वॉर्म वॉटर सकाळी सकाळी प्या. याच्यामध्ये तुम्ही जिरा वॉटर, फ्लॅक्स सीड वॉटर असे वेगवेगळे सीड्सचे जे रात्री भिजत घालून सकाळी तुम्ही हे पाणी पिऊ शकता, किंवा अगदी साधं 1 वॉर्म वॉटर ग्लासभर प्या. म्हणजे तुमचं डायजेशन छान होईल, योग्य वेळी शौचाला तुम्हाला होईल. त्यानंतर तुम्हाला ॲपल, बीटरूट आणि कॅरेट याचा ज्यूस प्यायचा आहे. हा साधारण 200 ते 300 ml ज्यूस तुम्ही रोज पिऊ शकता. याच्यामुळे काय होईल, शरीरामध्ये आयर्न आणि फोलेटचं प्रमाण व्यवस्थित राहील. त्यामुळे अंड जे बनेल त्याची गुणवत्ता देखील छान राहील. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या शिरा, पोहे, इडली या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात. परंतु शिऱ्याला, पोह्याला कशा पद्धतीने प्रोटीन रिच, आयर्न फोलेट रिच तुम्हाला बनवायचे, त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. जसं की तुम्ही शिऱ्यामध्ये छान ड्रायफ्रुट्स टाकू शकता. त्याचसोबत पोह्याला देखील विविध प्रकारे न्यूट्रिएंट डेन्स तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने चेंजेस करून, म्हणजे पोह्यामध्ये तुम्ही वाटाणा घालू शकता, हिरवा वाटाणा घालू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज लढवून तुम्ही या गोष्टींना जास्त न्यूट्रिएंट्स बनवू शकता. त्याचसोबत बदाम देखील अतिशय न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. बदाम आणि अक्रोड हे रात्री अगदी 3-4 बदाम, एखादं अक्रोड भिजत घालून सकाळी उठून बदामांचे साल काढून चावून तुम्ही खाल्लं तरी देखील छान प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे. आणि बदामामध्ये विटॅमिन ई सुद्धा असतं, हे देखील तुमच्या शरीराला खूप छान नरिश करणार आहे. आता हे भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी उठल्यावर चावून खाऊ शकता, किंवा मग तुमच्या नाश्त्यासोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही ह्या भिजवलेल्या ड्रायफ्रूटचा वापर किंवा यूज त्या वेळेला करू शकता.